नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. सोशल मीडियावरील फेसबुक लाईव्ह व्हिडिओमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील समाजाविषयी अत्यंत अपमानास्पद व जातीवाचक वक्तव्य केल्याप्रकरणी पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथील रहिवासी असलेल्या रुपाली रासकर हिच्या विरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमन 1989 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्त्या सारिका संदीप गांगुर्डे, राहणार बोल्लेगाव, तालुका अहिल्यानगर यांनी याबाबत कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार दिनांक 6 जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास फेसबुकवर रुपाली रासकर या नावाच्या खात्यावरून प्रसारित करण्यात आलेल्या सुमारे 43 मिनिटांचा फेसबुक लाईव्ह व्हिडिओ पाहताना अनुसूचित जाती प्रवर्गातील समाजाविषयी अपमानास्पद जातीवाचक भाषा वापरण्यात आल्याचं निदर्शनास आलं आहे. संबंधित व्हिडिओमध्ये 17 ते 17.10 मिनिटांच्या दरम्यान ही आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांची जिल्हा महिला अध्यक्ष आरती अनिल बडेकर. मी रात्री एक व्हायरल क्लिप पाहिली. त्यामध्ये आमची जी जात आहे महार, या जातीच्या नावावर एक बाई रुपाली रासकर ही अशा अश्लील शब्दामध्ये बोलली की महार भेंचोत आई घाले, हिने तो शब्द वापरला. आणि आज मी कोर्टामध्ये गेले असता ही मला अचानक दिसली. ही अचानक दिसल्यामुळं मी तिला विचारणा केली की तुझी व्हिडिओ व्हायरल केलेली महार पुरुषांबद्दल, तर तू असं का बोलली? ती म्हटली बोलले, माझ्यावर अत्याचार झाला त्याच्यामुळे बोलले होते. तर मला यांच्यामध्ये आमच्या लोकांचा का दोष आहे? ती म्हणली तुमच्या लोकांचा दोष नाही, पण मी महार हा शब्द माझ्या तोंडातून निघला तो निघला. तुला काय करायचं असेल करून घे. माझ्यावर पहिले 35 गुन्हे दाखल आहेत आणि मी आता 36वा गुन्हा जरी दाखल झाला तर मी कोणालाही भेट नाही. तू पोलीस स्टेशनला जाऊ शकते आणि तू माझ्याबद्दल तुला जे बोलायचं असेल ते बोलून घे. मग आम्ही माझ्या पक्षातील महिला मायाताई जाधव, सारिका गायकवाड, सुनीता घोडके, अलका यांना बोलून घेतलं. यांना बोलवल्यानंतर ती जास्त तावात आली आणि आम्हाला म्हटली, का तुम्हाला काय करायचं करा, मी येत नाही आणि मला कुठे न्यायचं असं न्या. त्यानंतर आम्ही तिला सगळ्या महिलांनी म्हटलं चल मग तू भिंगार कॅम्पला. आम्ही भिंगार कॅम्पला आलो तरी सुद्धा तिचं जे बोलणं आहे आणि तिची जी आररावची भाषा आहे ती त्याच भाषेत बोलते आणि त्याच भाषेत ती उघडते. तसंच हिच्यावर जोपर्यंत अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही सर्व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते पूर्ण आमचा समाज इथून आम्ही जाणार नाही. जय भीम.